राजकारणात सध्या असं काहीतरी घडतंय जे कोणत्याही थ्रिलर सिनेमाला मागे टाकेल। एका बाजूला संपूर्ण राज्य अजितदारांच्या जाण्याने दुःखात आहे, तर दुसरीकडे सत्तेच्या पडद्यामागे एक वेगळाच खेळ खेळला जातो। हो, आणि या खेळाने खुद्द चाणक्य शरद पवारांनाही चक्रावून सोडलंय। ज्या विलनीकरणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र करत होता, ते विलनीकरण नक्की का थांबलं आणि अजितदादांची ती शेवटची इच्छा पूर्ण होण्याआधी सत्तेचा हा नवा काटा कोणी काढला? दादांचे 40 वर्षांपासूनचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी एक असा खुलासा केलाय ज्याने राजकीय वर्तुळात भूकंप आलाय। त्यांनी असं सांगितलं की विमान अपघाताच्या अवघ्या 5 दिवस आधी दादांनी त्यांच्याशी फोनवर विलिनीकरणाबाबत चर्चा केली होती। दादांना वाटत होतं की पक्ष आणि कुटुंब पुन्हा एकदा एकत्र यावं। आणि तुम्हाला माहितीये का, यासाठी कोणती तारीख ठरवली होती? 12 फेब्रुवारी। पण नियतीला वेगळंच काहीतरी मान्य होतं। 28 जानेवारीला बारामतीत विमान कोसळलं आणि दादांची ती शेवटची इच्छा अधुरीच राहिली। पण खरी धक्कादायक गोष्ट पुढे येते। दादांच्या अस्थींचं विसर्जन होण्याआधीच मुंबईत हालचालींना वेग आला। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव समोर केलं। पण इथेच खरा प्रश्न पडतो, इतकी घाई का? खुद्द शरद पवारांनी सुद्धा असाच सवाल विचारला। साहेबांना या निर्णयाची साधी कानोकान खबर नव्हती का? ज्या कुटुंबात इतकी मोठी शोकांतिका घडली, तिथे सुटकाचे 13 दिवस पूर्ण होण्याआधी शपथविधीचा घाट का घातला जातोय? आता समजून घेऊया या मागचा खरा ड्रामा। अजितदादांचे 41 आमदार पुन्हा शरद पवारांच्या गटात जाऊ नये यासाठी सत्तेत पवार नावाचा चेहरा असणं गरजेचं होतं। जर विलिनीकरण झालं असतं तर पक्षाचं पूर्ण नियंत्रण पुन्हा एकदा शरद पवारांकडे गेलं असतं। म्हणजेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या काही वरिष्ठ नेत्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी विलिनीकरणापेक्षा सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उतरवणं सोयीचं वाटलं। दादांची शेवटची इच्छा सत्तेच्या हव्यासापोटी चिरडली जाते का? एकीकडे दादांच्या निधनाने बारामती पोरकी झालीये, पण दुसरीकडे सत्तेची ही शर्यत नात्यांच्याही पलीकडे गेलीये। वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या तर सुप्रिया सुळेंची भूमिका काय असेल? पवार कुटुंब खरंच पुन्हा एकत्र येईल की ही दरी कायमचीच वाढेल? सत्तेसाठी अजितदादांच्या शेवटच्या इच्छेला बळी दिला जातोय का, असा प्रश्न आता विचारला जातोय। तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवारांचा हा शपथविधी अजितदादांना दिलेली श्रद्धांजली आहे की केवळ सत्तेचं गणित? शरद पवारांचा घाई का हा प्रश्न रास्त आहे का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा। असेच इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेण्यासाठी व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।